खूप खुसखुशीत अशी ही बट्टी होते, बघू शकतात. आणि बनवायला पण तशीच खूप सोपी आहे, साधी सोपी रेसिपी आहे. हे बट्टी प्रीमिक्स अचूक प्रमाणासह आपण बनवलेले आहे आणि हे जवळजवळ 6 महिने टिकतं, खराब होत नाही असं हे बट्टी प्रीमिक्स आपण पाहणार आहोत. बनवायला पण तसंच खूप सोपं आहे आणि खायला तर खूप अफलातून आहे. तुम्ही पण एक वेळा हे बट्टी प्रीमिक्स नक्की बनवून बघा. नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण अचूक प्रमाणासह बट्टी प्रीमिक्स कसं करायचं ते पाहणार आहोत. खूप अफलातून होतात या बट्ट्या बनवायला आणि झटपट बनवून तयार होतात. खायला पण तशाच भन्नाट अशा बट्टी लागते. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 1 किलो गहू घेतलेले, मस्त असे निवडून घेतलेले. 200 ग्रॅम मका घेतलेला आहे. मक्याने बट्टी खूप खुसखुशीत होते. हरभऱ्याच्या डाळीने चव खूप छान येते या बट्टीला. 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. अख्खे धने 4 चमचे घेतले. ओवा 3 चमचे, बडीशोप 2 चमचे आणि जिरे 2 चमचे. हे बट्टींचं खूप अचूक प्रमाण आहे. खूप मस्त बट्टी होती, खुसखुशीत खस्ता अशी बट्टी बनवून तयार होते. इथं ताट घेतलंय, त्याच्यामध्ये आधी आपण हा जो गहू घेतलाय तो गहू टाकून घ्यायचा. मका, हरभऱ्याची डाळ, धने, ओवा, जिरे आणि बडीशोप. हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचे. गिरणीतून बट्टीचे प्रीमिक्स आहे असं म्हणून आपण दळून आणणार आहोत. गिरणीतून ही बट्टी प्रीमिक्स मस्त दळून आणलेले. पाहू शकता, थोडंसं रवा हे पीठ असतं. आता हे चाळून घ्यायचंय. मक्यामुळे हा कोंडा बऱ्यापैकी निघतो. बघू शकतात, सगळं पीठ असंच आपण चाळून डब्यात भरून ठेवायचे. 1.5 किलो पिठामध्ये बऱ्यापैकी हा कोंडा. इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता इथे डाळ धुवून घेतलेली आहे. 1 टोमॅटो टाकून घ्यायचं आहे याच्यामध्येच. मीठ, हळद, हिंग मिक्स करून घ्यायचंय. या पद्धतीने ही डाळ केल्याने प्रचंड छान लागते. खूप टेस्टी अशी डाळ लागते ही. कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. बट्टीचं प्रीमिक्स घ्यायचं इथे. जोपर्यंत आपली वरणाची डाळ शिजते तोपर्यंत आपण हे पीठ भिजून घ्यायचंय. इथे 1 चमचा ओवा घेतलाय, धने, बडीशोप आणि जिरे घेतलेले. जिरे अर्धा चमचा घेतलेले. हे आता मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर पूड करून घ्यायची. पाहू शकता, एकपत अशी जाड ठेवायची. आता ही जी पूड आहे मसाल्यांची, ही 2 चमचे आपण टाकणार आहोत. पाहू शकता, आधी पण आपण मसाले टाकलेले. 2 चमचे ही पूड टाकलेली आहे. चवीनुसार मीठ, थोडासा सोडा टाकायचा आहे. याने खूप मस्त अशा खुसखुशीत बट्टी तयार होते. मिक्स करून घ्यायचे. आता मस्त असं कडकडीत तेल टाकायचं आहे, मोहन टाकायचं आहे आपल्याला.
जवळजवळ 5 ते 6 चमचे मी तेल गरम करून घेतलेले. बघू शकता किती मस्त गरम झालेले. हे आता टाकून घ्यायचे, मिक्स करायचंय. हाताने हे मोहन सगळे पिठाला लागेल इतपत छान असे एकजीव करून घ्यायचे. खूप सुंदर आणि खस्ता बट्टी तयार होते ही अशी. आणि झटपट बट्टी प्रेमिक्स पण खूप सोपं आहे बनवायला. बघू शकता छान अशी मुठ्ठी तयार होते. म्हणजे मोहन आपलं परफेक्ट बसलेले आहे या पिठाला. आता थोडं थोडं करत पाणी टाकून हे पीठ मस्त असं भिजून घ्यायचंय. इथे बट्टीचं पीठ भिजून तयार आहे. खूप जास्त पातळ पण भिजायचं नाहीये, खूप सैलसर पण भिजायचं नाही, खूप घट्ट पण नाही. मीडियम असं पीठ भिजलेलं आहे. आता जवळजवळ हे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचे. बरोबर इथे 15 मिनिटं झालेले आहेत आणि पीठही छान असं मुरलं गेलेलं आहे. आता बट्टे करून घ्यायचे आहे. थोडंसं एकजीव करून घेणार आहोत परत. एवढा गोळा घ्यायचा आहे. थोडंसं असं वाटीसारखं करून घ्यायचंय आणि जो हा छोटा गोळा आहे तेलामध्ये बुडवायचा आहे आणि मध्येच ठेवून द्यायचा आहे. आता सगळीकडनं हा गोळा बंद करायचा आहे. याने ना बट्टीला खूप छान अशी लेयर येते. परत असा गोलाकार करायचा आहे. बघू शकता. किंवा परत एक गोळा घ्यायचा आहे आणि असाच गोल करून घ्यायचा. तुम्ही अशाही बट्ट्या करू शकतात किंवा मध्ये एक छोटा गोळा टाकून अशाही करू शकतात. दोघांनाही लेयर खूप छान येतात. आता सगळ्या बट्ट्या अशा करून घ्यायच्या आहे. सगळ्या बट्ट्या इथं बनवून घेतलेल्या आहे. इथे इडली कुकर गरम करत ठेवलेला आहे. काही सगळ्या बट्टे इथे ठेवून घ्यायचे आहे. झाकण लावायचं. जवळजवळ 15 मिनिटं वाफून घ्यायचे. इथं पाहू शकतात हिंग, हळद, मीठ टाकल्यामुळे ही डाळ लवकर 2 शिट्टीतच शिजते आणि मस्त अशी एकजीव होते. टोमॅटो पण याच्यातच टाकून द्यायचा आहे. आता हे मिक्स करून घ्यायचे. पाणी टाकायचे. छान अशी मिक्स करून घ्यायची. गूळ आमसुलाचं वरण बनवतेय. आमसूल घेतले, गूळ, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. इथे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. तेल तापलं की मोहरी मस्त अशी तडतडली पाहिजे. जिरे, आमसूल, कढीपत्ता, थोडासा काळा मसाला चवीपुरता, लाल तिखट 1 चमचा, मिक्स करायचं. हिंग आणि हळद आधीच टाकलेली आहे त्याच्यामुळे आता नाही टाकायची. आणि ही डाळ टाकून द्यायची. थोडा अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलंय. मस्त मिक्स करून घ्यायचंय.
छान अशी दणदणीत उकळी येऊ द्यायची आता या वरणाला. आता इथे गूळ टाकायचं आहे, कोथिंबीर मिक्स करून घ्यायचंय. आधी शिजवताना पण मीठ टाकलंय, आता परत थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय. वरणाला पण छान अशी दणदणीत उकळी येऊन तयार आहे वरण. गॅस बंद करायचा आहे आता. जवळजवळ इथे 20 मिनिटं झालेले आहे. चेक करून घ्यायचंय आता. आहा, काय सुंदर उकळले. चाकूच्या साहाय्याने बट्टी परफेक्ट झाली आहे का नाही असं बघून घ्यायचंय. चाकू क्लीन निघालाय, याचा अर्थ बट्टी आपली परफेक्ट अशी झालेली आहे. छान अशा फुगल्या आहेत. सगळ्या बट्ट्या अशा ताटात काढून घेतलेल्या आहे. आता हे कट करून घ्यायचे आहे. याच पद्धतीने सगळ्या बट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. काय सुंदर दिसत आहेत, मस्त अशा खुसखुशीत झालेले आहे. बघू शकता लेयर पण किती मस्त येत आहे याच्या. आता हे आपण तळून घ्यायचे आहे. ते कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. आता बट्टी टाकून घ्यायची. मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत छान खुसखुशीत असे तळून घ्यायचे आहे. बघू शकतात किती सुंदर कलर असा आलेला आहे. याचप्रमाणे सगळ्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहे. आता याच ताटामध्ये साईडला काढून घ्यायचे आहे. सगळ्या बट्ट्या इथं तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता किती मस्त अशा खुसखुशीत खस्ता अशी बट्टी झालेली आहे. खूप सुंदर आणि खुसखुशीत अशी बट्टी तयार होते. चहाबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात, खूप सुंदर लागते. त्याच्याबरोबर गुळ आमसुलाचं वरण खूप अप्रतिम लागतं हे. आणि ही बट्टी पण खूप छान अशी लागते. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.